आपल्याला खाली सांगावं लागेल ना जाताना. 2 नंबरला लक्ष्मी दे ना काय सांगितलं साहेब. कालपासून आपण पाहतोय तर उद्धव ठाकरे हे मराठवाडा विदर्भ या सगळ्या दौऱ्यावर आहेत. ज्या ठिकाणी 6 खासदारांनी आपल्या पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्या ठिकाणी आवाहन करत आहेत की कशा पद्धतीने पुन्हा एकदा गद्दारी झाली आणि आपल्यासोबत जनता उभी आहे. काय आहे आता माननीय उद्धव ठाकरे साहेब मोठे नेते आहेत. हे त्यांनी अगोदरच करायला पाहिजे होतं. सगळं झालं. 6 खासदार महोदयांनी निवडणुका लोकसभेच्या झाल्यानंतर 2.5 वर्ष वाट पाहिली. त्यांना काय आधार मिळत नाही. त्यांना त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवायसाठी पक्ष नेतृत्वाचं पाठबळ मिळत नाही. आणि मग शेवटी लोकांच्या हितासाठी मतदारसंघाच्या हितासाठी त्यांनी निर्णय घेतल्यावर आता साहेब उद्धव ठाकरे साहेब त्या मतदारसंघात जायला लागलेत. पण याचा काय उपयोग होईल असं दिसत नाही. कारण बघा आम्ही पाहिलं थोडंसं टी व्हीवर केवळ टीका करायची टोमणी मारायची. त्या 6 खासदार महोदयांना वाटेल तशा पद्धतीनं त्यांचा उल्लेख करायचा. ज्या लोकांनी त्यांना निवडून दिले 20-20 लाख 25-25 लाख लोकांच्यातनं हे खासदार साहेब निवडून येतात. त्या जनतेचा पण हा अपमान आहे ना त्यांच्या लोकप्रतिनिधीबद्दल असं बोलणं. आणि म्हणून ठीक आहे उशिरा ते आता सुरू केले त्यांनी फिरायला पण त्याचा काय परिणाम होईल असं नाही. शिवसैनिक हा शिवसेनेचे विचार पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आता महाराष्ट्रामध्ये अगदी घराघरामध्ये शिवसैनिक पोचलेला आहे. त्यामुळे असे किती जरी दौरे उबाटाचे झाले तरी त्याचा शिवसेनेवर कसलाही परिणाम होणार नाही. दुसरीकडे टीईटीचा पेपर जवळपास आपण पाहिलं तर संशयास्पद फुटलेला आहे असं म्हटलं जात आहे आणि त्यावरनं आता विरोधक आक्रमक झालेले आहेत. पायऱ्यांवरती तर आंदोलन झालं मात्र या टीईटीच्या एकूणच पेपरवरच प्रश्न उपस्थित केला जात आहे. नाही या बाबतीत कदाचित माननीय शिक्षण मंत्री महोदय शासनाची भूमिका आज स्पष्ट करतील. मला माहीत नाही माझी त्यांची भेट झाली नाही मी आत्ता आलोय. पण याची चौकशी तर सरकारनं सुरू केलेली आहे आणि या चौकशीमध्ये कुणी फोडला टार्गेट हे कसं म्हणजे हे या सगळ्या रॅकेटमध्ये कोण आहे हे सगळं चौकशीमधनं बाहेर येईल. आणि जे कोण दोषी असतील ह्या सगळ्या पेपर फुटीला शासन शिक्षण विभाग गृह विभाग ह्याच्यावर नक्की कठोर कारवाई करेल. ओके नाही हे बघा टीईटीची परीक्षातला पेपर फुटणं ह्याची चौकशी सुरू आहे. शिक्षण विभाग त्यांची चौकशी करतंय पोलीस त्यांची चौकशी करतायत. आता या चौकशीमधनं काय बाहेर येतंय हे मी मगाशी म्हणलं तसं कोण ह्याच्यामध्ये सामील आहे हे एकदा स्पष्ट झाल्याशिवाय त्याच्यावर अधिक बोलणं योग्य नाही. मला वाटतं लवकरच या बाबतीतली शिक्षण विभागाची भूमिका शिक्षण विभागाकडनं पुढे येईल. बेल झाली महाराष्ट्रातले 25 तरुण थायलंड म्यानमार आणि लाओस या शहरांच्या ज्या बॉर्डर्स आहेत त्याच्यामध्ये अडकवून ठेवलेले आहेत आणि त्यांच्याकडनं जाणीवपूर्वक ऑनलाईन फ्रॉड करून घेतला जातोय. बंदुकीच्या धाकावर हा फ्रॉड करला जातोय असा त्या पोरांचा आरोप आहे. महाराष्ट्रात ही 25 मुलं आहेत. शासनात यामध्ये काय भूमिका नाही याची आम्ही माहिती घेऊ. ज्या बॉर्डर स्टेटमध्ये किंवा बॉर्डर दुसऱ्या बाजूच्या देशामध्ये जिथं या मुलांना असं अडकून ठेवलेलं आहे याची नक्की गृह विभागाकडनं माहिती घेतली जाईल. ओके थँक्यू.